तर मित्रांनो, हे आहे प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ, जे की आहे गुजरातमध्ये. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की स्वतः सोमराज म्हणजेच चंद्रदेवांनी या मंदिराची स्थापना केली आहे. आणि स्तोत्राच्या हिशोबाने मित्रांनो, हे द्वितीय ज्योतिर्लिंग जे की आहे मल्लिकार्जुन, जे स्थित आहे श्रीशैलममध्ये. आणि इथल्या शिवलिंगाची पूजा जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांनी केली जाते. आणि जास्मिनला तेलुगूमध्ये मल्लिका असं म्हणतात, म्हणून ह्या शिवलिंगाचं नाव मल्लिकार्जुन असं पडलंय. तर हे आहे महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग, जे की 3ऱ्या क्रमांकावर येतं. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगामधलं हे एकमेव ज्योतिर्लिंग असं आहे जे की दक्षिणमुखी आहे. बाकीचे सर्व 11 ज्योतिर्लिंग पूर्वमुखी आहेत. तर मित्रांनो, 4थ्या स्थानावर 2 ज्योतिर्लिंग आहेत, ओंकारेश्वर आणि आमलेश्वर, जे की येतात मध्य प्रदेशमध्ये. ह्या ज्योतिर्लिंगांचा इतिहास असा आहे की विंध्याचल पर्वतरांगेच्या देवतेंनी आपण केलेल्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकराची पूजा केली आणि शिवजी त्या पूजेने प्रसन्न होऊन 2 रूपात प्रकट झाले, जे की आहे ओंकारेश्वर आणि आमलेश्वर. पूजा करताना विंध्याचल देवतेने जे शिवलिंग बनवले होते त्याचा आकार ओम असा होता, म्हणून ओंकारेश्वर. आणि आमलेश्वर या शब्दाचा अर्थ होतो की अमर देवता. तर मित्रांनो, 5व्या क्रमांकावर बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग येतं, जे की आहे देवघर झारखंडमध्ये. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी रावणाने त्याचे 9 डोके भगवान शंकराला अर्पण केले. जेव्हा तो त्याचे 10वे डोके अर्पण करणार होता तेव्हा शिवजी त्याला प्रसन्न झाले आणि वरदान दिले. वरदानात रावणाने शिवजींचे कामनालिंग, जे की कैलास पर्वतावर आहे, ते लंकेला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु शिवजींनी त्याला एका अटीवरती हे वरदान दिले. त्यांनी असे सांगितले की जर लिंग रस्त्यात ठेवले तर ते कायमस्वरूपी तिथेच राहील आणि कधीही हलवता येणार नाही. शिवजी कैलास पर्वतावरून निघून जाणार हे ऐकून सर्व देवता चिंतित पडले. त्यांनी श्री विष्णूकडे जाऊन उपाय शोधला. विष्णूने पाण्याशी संबंधित देवता म्हणजे वरुण देवाला आचमनाद्वारे रावणाच्या पोटात प्रवेश करण्यास सांगितले. आचमन केल्यानंतर रावण लिंग घेऊन लंकेला निघाला आणि देवघरच्या परिसरात त्याला लघुशंका करण्याची गरज भासली. तेव्हा श्री विष्णूंनी बैजूगदर या नावाच्या मेंढपाळाचे रूप धारण केले. रावण लघुशंका करण्यास गेला असता त्याने हे लिंग बैजूगदरियाच्या जवळ सोपविले. वरुण देवाच्या उपस्थितीमुळे रावणाला बराच वेळ लागला. बैजूला राग आला आणि त्याने ते लिंग तेथेच ठेवून निघून गेला. परत आल्यावर रावणाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला. हे भगवान विष्णूचे कृत्य आहे हे लक्षात आल्यानंतर रावण अस्वस्थ झाला आणि निघून जाण्यापूर्वी त्याने लिंगावर आपला अंगठा दाबला, ज्यामुळे शिवलिंग हे जमिनीत पुरले गेले. तर मित्रांनो, हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग, जे की पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे 6व्या स्थानकावर येते. आणि या मंदिराच्या मागे एकूण 2 कथा आहेत. त्यातली पहिली कथा अशी, कुंभकर्णाचा मुलगा भीम आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कामरूपेश्वर नावाचा राजा, जो की भगवान शिवाचा भक्त होता, त्याला त्याने बंदी बनवून घेतले आणि स्वतःची पूजा करण्यास सांगितले. परंतु कामरूपेश्वर राजाने बंदी असतानाही तेथे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू लागला. जेव्हा हे भीमाला कळाले तेव्हा त्याने तलवार काढून ते शिवलिंग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान शंकर त्या शिवलिंगातून प्रकट होऊन भीमाचा वध केला, म्हणून ह्या जागेला भीमाशंकर असे नाव पडला. दुसरी कथा अशी की त्रिपुरासूर नावाचा दैत्य, ज्याला वरदान मिळाले होते की देव, दानव किंवा यक्ष त्याला मारू शकत नाहीत. हे वरदान प्राप्त झाल्यावर तो लोकांचे हालहाल करू लागला, म्हणून त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी देवी पार्वती सोबत अर्धनारी नटेश्वरचे रूप घेऊन त्याचा वध केला. तर मित्रांनो, 7व्या क्रमांकावर येतं रामेश्वर ज्योतिर्लिंग, जे की एक ज्योतिर्लिंग पण आहे आणि 4 धामांपैकी एक धाम पण आहे आणि हे येतं तमिळनाडूमध्ये. ह्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास असा आहे की भगवान श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर परत अयोध्येला जाताना रावण, जो की एक ब्राह्मण होता आणि भगवान शंकराचा सर्वात मोठा भक्त, ह्याची हत्या केल्याचे प्रायश्चित्त करायचे म्हणून भगवान श्रीरामांनी रामेश्वरम मध्ये एक शिवलिंग स्थापन केले. 8व्या क्रमांकावर नागेश्वर ज्योतिर्लिंग येतं, जे की आहे गुजरातमध्ये. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की दारुक नावाचा राक्षस, ज्याने सुप्रिय, जो की भगवान शंकराचा भक्त होता, ह्याला अटक करून ठेवली होती. आणि अटकेत असताना सुद्धा सुप्रियाने तेथे एक शिवलिंग स्थापन केले आणि रोज त्याची पूजा करू लागला. त्या पूजेला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी दारुक नावाच्या राक्षसाचा वध केला. 9व्या स्थानावर काशी विश्वनाथाचं ज्योतिर्लिंग आहे, जे की येतं वाराणसी, उत्तर प्रदेशमध्ये.
आणि असे मानले जाते की वाराणसी हे सगळ्यात जुनं शहर आहे जे की भगवान शंकराच्या त्रिशूळावरती बसलेलं आहे. आणि ह्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास असा आहे की जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात युद्ध चालले होते की कोण श्रेष्ठ आहे, तेव्हा भगवान शंकरांनी दिव्य स्तंभाचा आकार घेतलेली जागा म्हणजेच काशी विश्वनाथाचे ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, 10व्या स्थानकावर त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे जे की नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे की जमिनीखाली आहे आणि इथे आपल्याला त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघं एकत्र दिसतात. 11व्या स्थानावर केदारनाथाचे ज्योतिर्लिंग आहे जे की उत्तराखंडमध्ये आहे. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की महाभारताच्या युद्धानंतर आपल्या पापांचे प्रायश्चित्त करायचे म्हणून पांडव भगवान शंकराला शोधत शोधत हिमालय पर्वतरांगेत आले, परंतु दर्शन न देण्याच्या हेतूने भगवान शंकरांनी नंदीचे रूप धारण केले व धरतीत विलीन व्हायला लागले. तेवढ्यात भीमाने त्यांची पाठ पकडली, म्हणून केदारनाथाच्या ज्योतिर्लिंगाचा आकार नंदीच्या पाठीसारखा आहे. 12व्या स्थानकावर घृष्णेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे जे की महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. ह्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास असा आहे की कृष्णा नावाची एक शिवभक्त शिवालय या गावात राहत होती. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी ती दररोज शेक शिवलिंग कोरत असे आणि जवळच्या तलावात त्याचे विसर्जन करत असे जेणेकरून तिला मूल होईल. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला, परंतु तिच्या निपुत्रिक बहिणीने मत्सराने बाळाला तलावात फेकून दिले. आपल्या मुलाला गमावल्याचे दुःख असूनही ती शिवलिंग कोरत राहिली आणि भगवान शंकराची पूजा करत राहिली. एक दिवशी पूजा करत असताना तिने तिच्या मुलाला तलावाच्या काठावर उभा असलेले पाहिले. त्यानंतर तिने देवाला तिच्या बहिणीला क्षमा करण्याची विनंती केली. तिच्या पवित्रतेने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. आणि घृष्णेश्वर या शब्दाचा अर्थ असा होतो की करुणेचा देवता. तर मित्रांनो, हे आहे पशुपतीनाथाचं मंदिर जे की आहे नेपाळ काठमांडू मध्ये. आणि हा पुतळा सगळीकडे दिसेल तुम्हाला उभा असलेला तालका बोलका पुतळा, ग्रीटिंग्स द्यायसाठी उभा केलाय त्याला सगळीकडे. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की भगवान शंकर जे की नंदीच्या रूपात केदारनाथ मध्ये विलीन झाले, काठमांडू नेपाळमध्ये उगम पावले. आणि तसेच केदारनाथाचे पंचकेदार म्हणून एक वेगळी 5 मंदिरं आहेत. तर मित्रांनो, हे होते यूपीच्या शिवालय पार्क मधले 12 ज्योतिर्लिंगांचे रेप्लिकास. हे 12 ज्योतिर्लिंगांचे रेप्लिका सोडले तर इतरही भगवान शंकराची मंदिरं इथे आहेत. ये कौन सा मंदिर है बताओ? कौन सा? ये वाला सामने वाला. अरे ये अपना वो खोदा हुआ है ना ऊपर से नीचे, घृष्णेश्वर के पीछे. घृष्णेश्वरच्या पाठी आहे जे मंदिर खोदले ना असं दगडांमध्ये, कैलास मंदिर आहे काय नियर छत्रपती संभाजीनगर. अरे अजिंठा वेरूळ लेणे. हा तेतलं आहे ते. तो घृष्णेश्वर नाही आहे. घृष्णेश्वर आगे रहेगा. नाही नाही, ते 12 ज्योतिर्लिंग मध्ये नाही आहेत. अच्छा, वीरभद्र मंदिर आहे. मंदिर आहे. वो स्तंभ है ना जिसके नीचे से तू ये लेके जा सकता है, एक ओढ़नी या फिर चादर ऐसा. लिंगराज मंदिर. लिंगराज मंदिर. What does that shot? A few moments later. मित्रांनो, कार्यक्रम बघा कसा आहे. कसे बसले बिचारे एकाच्या भांडीवर एक बस. इधर कुछ नहीं दिखा रहे. एक आहे दिखायला करतोय मी. मित्रांनो, 2 सीटा उतरलेत. आता हालत बघा. ही रिक्षा कारकूर कारकूर वाजायला लागली. एवढं सामान आहे, सगळं सामान गण्याच्या मांडीवरती दिलं. काय नाही, नावाला आणि समीर फक्त त्रिवेणी संगमचा जल घेऊन बसलाय, बाकी काय धरलेलं नाही. हे पण मांडीवर
3 hours later. संध्याकाळच्या 7 वाजता मित्रांनो पोचले काशी स्टेशनला. मित्रांनो लाईनला लागलोय काळभैरवचं दर्शन घेण्यासाठी. आणि यांचं काय चाललंय बघा, कंबर दुखते यांची. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. एकाची कंबर नीट करताना दुसऱ्याची कंबर सलकायची. तीन तास लाईन मध्ये उभे राहून आम्ही काळभैरवाचे दर्शन घेऊन तसेच काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजले. फिरत फिरत भोसले घाटावरती आलो. कुठे कबूतर? 1878 मध्ये पाणी होतं. गणेशला काय दिसलंय बघा, कबूतर लटकून मेलेलं. आणि बरेच असे दिसत आहेत, एक नाही. मस्तपैकी एन्जॉय करतोय रात्रीची वाराणसी. ही बघा केवढी गर्दी आहे. एवढं पाणी तर गाण्या एका टाइमला पितो. हा तर माझा खुराक आहे.